नमस्कार. आज आपण शंकरपाळ्याची रेसिपी बघणार आहे. खुसखुशीत असे मस्त तोंडात लगेच सहज विरघळून जाणारे शंकरपाळे आपण बघणार आहे. बघा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. बघा लगेच चुरा होत आहे. अगदी म्हणजे कडक नाही होत आहे आपले, अगदी खुसखुशीत आपण शंकरपाळे बनवणार आहे. आणि साधी सरळ खूप सोपी रेसिपी आहे. सहज कोणी पण बनवेल आणि झटपट होणारे शंकरपाळे आहे. चला तर बघूया शंकरपाळ्याची रेसिपी. इथे मी 1 वाटी साखर घेत आहे, 1 वाटी तूप घेत आहे आणि 1 वाटी पाणी घेत आहे. वाटी हे मीडियम साईजची पाहिजे, जास्त मोठी साईज नको. आणि हे तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसवर ठेवायचे आहे. आणि गॅसवर ठेवून यातील साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. आणि या पाण्याला व्यवस्थित अशी मस्त दणकवून एक उकळी आणून घ्यायची आहे. आणि हे आपल्याला पाक वगैरे नाही तयार करायचा, फक्त हे साखर विरघळेपर्यंत या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. म्हणजेच की मोहनसारखं आपण बनवणार आहे मस्त असं. आणि बघा इथे हे आपलं साखर विरघळून तयार आहे आणि आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता इथे आपण पीठ भिजवून घेणार आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी मैदा घेणार आहे. म्हणजेच की मी इथे मोठी वाटी वापरत आहे. तर पाव मी रवा घेतलेला आहे, पाव किलो रवा आणि अर्धा किलो मैदा घेत आहे. बघा पाव वाटी म्हणजे पाव किलो रवा घेत आहे आणि अर्धा किलो मैदा घेत आहे. आणि अगदी चिमूटभर सारखं मीठ टाकायचं आहे. नाही टाकलं मीठ तरी चालेल, पण थोडं चिमूटभर मीठ टाकायचं, कारण कोणताच पदार्थ आपल्याला अळणी नसतो करायचा. आणि हे पाणी थोडं थंड होऊ द्यायचं, कोमट होऊ द्यायचं, नॉर्मल होऊ द्यायचं, की आपल्या हाताला चटका लागणार नाही एवढं नॉर्मल होऊ द्यायचं थंड. आणि त्या पाण्याने आपल्याला आपला मैदा आणि रवा मिक्स करून भिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि या थोडा सैलसरच भिजवायचा आहे, कारण थोड्या वेळानंतर यातला रवा हा फुलून येतो आणि आपला गोळा खूप घट्ट होतो. त्यामुळे आपल्याला शंकरपाळे लाटायला खूप भारी जाते. त्यासाठी आपल्याला थोडी सैलसरच याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि बघा हे पाणी आपलं कशाचं आहे, तूप, साखर आणि पाणी याचं आपण हे पाणी करून घेतलेलं आहे. आणि त्यातच आपल्याला हा गोळा मस्त रवा आणि मैद्याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे. तर यात काय आहे, 1 पाव किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. आणि हे मिश्रण आपल्याला अगदी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त थोडं सैलसरच करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. मस्त व्यवस्थित आपल्या हाताने आपल्याला हा गोळा मस्त चुरून घ्यायचा आहे, मस्त मऊसूद असा भिजवून घ्यायचा आहे आणि थोडा सैलसरच भिजवायचा आहे. बघा इतके छान खमंग खुसखुशीत असे आपले शंकरपाळे बनवून तयार होतात, की सगळ्यांना खूप आवडतील असे. आणि लहान मुलांना खूप आवडतील. आता सध्या सुट्ट्या चालू आहे, मुलांना दुपारच्या वेळेला काहीतरी खायला पाहिजे. मी त्यासाठी हे शंकरपाळे बनवत आहे. तर म्हटलं चला आता याचा व्हिडिओ पण बनवूया आणि तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा शेअर करूया. आता माझा गोळा भिजवून झालेला आहे आणि अर्ध्या तासासाठी मी हे असंच झाकून ठेवणार आहे आणि हा गोळा मुरू देणार आहे. याला चांगलं मुरवून घेणार आहे. आता अर्ध्या तासासाठी मी याच्यावर झाकण ठेवलेलं होतं. आता बघा अर्धा तास झालेला आहे आणि गोळा चांगला मुरलेला आहे आणि आपल्या यातला रवासुद्धा छान फुललेला आहे. आणि आपण सैलसर आपला गोळा बनवून घेतला होता, तर आता तो घट्ट झालेला आहे, बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. आता बघा याला आणखी परत एकदा असं छान स्मूथ बनवून घेणार आहे आपण हाताने चुरून. मस्त परत एकदा हाताने चुरून स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि लगेचच याचे शंकरपाळे लाटायला घ्यायचे आहे. याची एक छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि चाकूच्या साहाय्याने याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे. बघा इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे. किती शंकरपाळ्याची माझी सोपी आणि इझी रेसिपी आहे. आणि बघा किती लवकर माझे शंकरपाळे बनवून तयार होत आहे. तुम्हीसुद्धा ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान शंकरपाळे होतात आणि खुसखुशीत होतात. तुम्ही नेहमी हीच रेसिपी ट्राय करणार आणि नेहमी याच रेसिपी सारखेच तुम्ही शंकरपाळे बनवाल, ही माझी गॅरंटी आहे. खूप छान शंकरपाळे बनवून तयार होतात. बघा इझी झटपट मी कट केलेले आहे. अशाच मी बाकीच्या गोळ्याचे पण असे शंकरपाळे बनवून घेणार आहे.
आणि व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यासाठी खूप लांब होईल, त्यासाठी मी काही पूर्ण लाटून कशी घेते आणि कसे कट करते हे तुम्हाला दाखवत बसणार नाही आहे. सो मी एक पोळी तुम्हाला लाटून दाखवली, त्याचे शंकरपाळे कट करून दाखवले. आणि बघा तेलामध्ये तळणार आहे मी हे शंकरपाळे. तर तेल मी तिथे गरम करायला ठेवलेलं होतं. आता बाकीचे गोडाचे पण मी शंकरपाळे करून घेणार आहे. तेल मी गरम करायला ठेवलं आहे. बघा एवढे माझे शंकरपाळे बनवून झालेले आहे. बघा जास्त बारीक पण पोळी लाटायची नाही, जास्त जाड पण ठेवायची नाही. आणि अशा प्रकारे मीडियम साईजचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे. इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. ते चेक केलं एक शंकरपाळा टाकून की तेल आपलं व्यवस्थित तपलेलं आहे की नाही. आणि आता आपण शंकरपाळे तळून घेणार आहे. आणि असे शंकरपाळे कोण कोण बनवते, तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचे शंकरपाळे बनवता का, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि बघा इथे मी एक बॅच तुम्हाला शंकरपाळ्यांची तळून दाखवत आहे. खूपच छान यमी खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार होतात. अगदी बिस्किटापेक्षाही जबरदस्त हे शंकरपाळे लागतात. बघा छान याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर आपले शंकरपाळे वरच्या बाजूने लाल होऊन येतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात. सो मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. बघा मस्तच. बघा आपले शंकरपाळे बनवून रेडी आहे. तुम्हाला ही माझी शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. आजूबाजूच्या तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये सगळ्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे की आपले शंकरपाळे किती छान आणि खुसखुशीत झालेले आहे. बघा एक मी घेऊन दाखवते तुम्हाला. बघा किती छान इझिली तुटते तो आणि किती छान झालेला आहे. अगदी बिस्किटासारखे लागतात, बिस्किटापेक्षाही छान लागतात, खूप छान होतात. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.